नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता बारामती विमानतळावर विमान उतरत असताना दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूच्या दुःखात माळशिरस शहरातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व व्यापारी दुःखात सहभागी झाले असून शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार ठप्प करण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय, सर्व जाती धर्मातील माळशिरसकरांनी एकत्र येऊन शोक सभेचे आयोजन केले होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून शोकसभा संपन्न झाली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा आज विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात पोरका झालेला आहे. अतिशय धाडशी असं नेतृत्व आपल्यातून हरपून गेलेलं आहे आणि मी माळशिरसकरांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. काळाकुट्ट असा दिवस उगवलेला आहे. कालपर्यंत हसत खेळत असणारं नेतृत्व ज्यांनी या महाराष्ट्राचं अर्थ खातं अतिशय खंबीरपणे सांभाळलं आणि अतिशय गुरुवंदरी असा नेता सन्माननीय अजितदादा हे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहत असतात. आज त्यांच्या पक्षाची बारामती येथे प्रचारानिमित्त सभा आयोजित होती आणि त्या सभेला येत असताना त्या ठिकाणी विमान लँड होत असताना अचानकपणे विमानाचा अपघात झाला आणि त्या विमान अपघातामध्ये आपल्याला जे कानाला ऐकायला नको होतं तेच घडलं. सन्माननीय अजितदादा त्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अजितदादांबरोबर ती एकूण 6 जण त्या विमान प्रवासामध्ये होते. त्या 6 जणांचाही दुर्दैवी असा मृत्यू झाला. मला सकाळी आमच्या अशोकदादांनी मला फोनवरती सांगितल्यानंतर खरं तर अक्षरशः फोन माझ्या हातातून गळून पडला की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा अपघात. अजितदादांबद्दल बरेच जणांचे वेगळे अनुभव आहेत. अजितदादा सकाळी 6 वाजता त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरायला जाणारा एकमेव महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला नेता असा असेल की तो जनतेच्या सेवेसाठी सकाळी 6 वाजता उरकून हजर असणारा नेता. या बारामती भागामध्ये आपण कधी गेलो तर कायम आपण दुसऱ्या देशात आलोय काय अशी अवस्था, इतकं चांगलं सुंदर बारामती त्यांच्या हातून घडलं होतं आणि असा व्यक्तिमत्व गेलं. खरं तर भाऊ मी आता मंत्रालयात गेलो होतो, गर्दी होती, उत्सुकतेपोटी मी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस माझी धडपड पाहून तुला काय रे पाहिजे म्हणलं दादा मला फोटो काढायचा आहे. फोटो काढायचा आहे म्हणल्यानंतर समोर दुसरं कोण दिसणार, मी कुणाकडे हातात येतो, राहू मला म्हणले सेल्फी काढ आणि माझ्या खांद्यावरती हात काढून अक्षरशः सेल्फी काढून घेतला. अतिशय चांगल्या व्यक्तिमत्वाचा माणूस आज या महाराष्ट्रातून गेलेला आहे. महाराष्ट्र खरं तर या विकासापासून थोडासा कोसो दूर जाणार आहे. त्यांचं आर्थिक बजेट, आर्थिक नियोजन अतिशय काटकोरपणानं होतं आणि या महाराष्ट्राच्या नव्हे तर या कुटुंबातील सर्व सदस्य, आपण पवार कुटुंबियांवरती सर्वजण प्रेम करणारे कार्यकर्ते, या महाराष्ट्रातल्या मातीत घडलेला असा नेता आज आपल्यातून अचानकपणे निघून जातोय. याचं खरं तर फार मोठं दुःख आहे.